हॅलो गाइस, वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी। आज आपल्याकडे कॅरी CNG गाडी आली आहे। तिचं आपल्याला क्लच वायर चेंज करायचं, कारण की क्लचला हार्ड चाललाय, त्यामुळे आपण क्लच वायर चेंज करणार आहे। ते कसं बघा, चला। हे बघू शकता, क्लच वायर आहे कॅरीचं, आपण चेंज करतो कारण की हे वायर फुल्ली जाम झाले, त्यासाठी आपण नवीन वायर आणले। हे बघू शकता तसं ऑपरेट होते, असं ऑपरेट होते वायर। हे वायर बघू शकता, काहीच ऑपरेट होत नाही, त्याला वडावं लागतं आपल्याला जोरात, रिटर्न जात नाही, बघू शकता। त्यासाठी आपण हे वायर आणलं आहे। आता हे वायर आपण फिटिंग करणार आहे। इथून आपल्याला क्लच वायर टाकायचे बरोबर असं लेंथमध्ये घेऊन, इथे एक आकडा इथं लटकवायचा आहे, आणि खाली दिसतं तुम्हाला इथे एक आकडा आहे, तिथे एक आपल्याला लटकवायचं आहे। क्लच वायर असं लटकून घ्यायचं आपल्याला आतमध्ये, त्यास आपल्याला क्लच वायर लटकून घ्यायचं आहे असं बरोबर आकड्यामध्ये। इथे लटकून घेतलं आपण असं। हे जे दिसतंय तुम्हाला बरोबर क्लच वायर अडकवलं बघू शकता, क्लचच्या पट्टीत अडकवलं आहे बघा, ऑपरेट होतं असं। वायर खालून आलेली आहे बघू शकता, इथून असं वायर आली, आपण इथं बरोबर डिस्टन्स येतं याला लॉक केलं आहे, आणि वरती क्लच वायरच्या याला क्लचच्या पॅन्डलला पण लावून टाकलं आहे क्लच वायर। ते झाल्यानंतर आपल्याला मग इथं बरोबर लॉकमध्ये अडकवून घ्यायचं आहे। इथं अडकून झाल्यानंतर मग बरोबर आपलं क्लचच्या डिस्टन्समध्ये क्लच वायर टाकून मग आपल्याला हे चाकी लावून घ्यायची, 14ची चाकी, तिला टाईट करून घ्यायचं आपल्याला। त्याच्यावर आपल्याला ही 10ची चाकी टाकायची वरची लॉक करण्यासाठी। मग आपल्याला प्लस सेटिंग करून घ्यायचे बरोबर लेवलला, गिअर कसे पडतात ते बघ तुम्हाला दाखवतो। मग आपल्याला असं क्लच सेटिंग करून घ्यायचं आहे। कॅरी डिझेलचं क्लच वायर टाकून झालं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा।